हॅलो एव्हरीवन. या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत 1857चा स्वातंत्र्य लढा. याच्या आधी आपण 8वीच्या इतिहासाचे 3 चॅप्टर कव्हर केलेले. जर ते तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. ते चॅप्टर तुम्ही नक्की पाहून घ्या. आता 1857चा स्वातंत्र्य लढा आपल्याला पाहायचा आहे. पण चॅप्टरची सुरुवात करताना ना आपल्याला 1857च्या आधी पण काहीतरी लढे झाले होते त्याची इथं माहिती दिलेली. तर आता इथे तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट माहिती आहे का? ती फॅक्ट अशी की जेव्हा 1857चा एक मोठा लढा झाला, एक उठाव झाला, तर पुढे 40-50 वर्षानंतर आहे ना जे नवीन पिढी होती तर त्यांना आहे ना या उठावाबद्दल जास्त काही माहितीच नव्हती. तर त्या नवीन पिढीला या उठावाबद्दल माहिती देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय केलं होतं की त्यांनी जो उठाव झाला होता 1857 साली, तर त्या 40-50 वर्षानंतर ह्या फक्त स्टोऱ्या राहून गेल्या होत्या की असं असं काहीतरी झालं होतं, पण याच्याबद्दल असा ठोस पुरावा कुठं नव्हता. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय केलं की त्या काळातले जे पण काही पत्र असतील, त्या काळातले काही साहित्य असेल, ग्रंथ असतील, त्याचा सर्व डिटेलमध्ये अभ्यास केला आणि त्याच्यावरून सगळी माहिती गोळा करून त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव काय तर 1857ची स्वातंत्र्य समर. या पुस्तकामुळं पुढच्या पिढीला कळलं की याच्या आधी पण आपण सर्व भारतीय एकत्र झालेलो होतो इंग्रजांच्या विरोधात, तर आता इथून पुढे पण आपण परत असं एकत्र होऊ शकतो. त्याच्यामुळे पुढे जाऊन या पुस्तकाने जे पण भारतातील सेनानी होते किंवा जे भारतातील स्वातंत्र्ययोद्धे होते त्यांना लढण्याची प्रेरणा दिली. तर नेमकं 1857ला काय झालं होतं हे आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहे. तर आय वेलकम यू ऑल टू एम स्टडी. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, आपल्या मित्रांना पण नक्की शेअर करा. आता आपण याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये काय पाहिलेलं होतं की इंग्रजांनी कसं एक एक राज्य खालसा करून घेतलं भारतातलं आणि पूर्ण भारतावर आता कसा ताबा मिळवला. आणि त्याच्यामध्ये आपण हे पण पाहिलं होतं की इंग्रजांनी आता बरेच त्यांचे नवीन नवीन धोरणं आणलेली आहेत. आर्थिक धोरण चेंज केलं, जमिनीविषयी धोरण चेंज केलं. त्याच्यामुळं काय होत होतं की आपल्या इथले जे कॉमन मॅन होता, जे शेतकरी वर्ग होता किंवा जो कामगार वर्ग होता, हा त्याच्यामध्ये भरडला जात होता. किंवा यांच्यासारखे संस्थानिकांचे पण हाल चाललेले होते, सैनिकांचे हाल चाललेले होते. त्याच्यामुळं लोकांच्या मनामध्ये ना आता इंग्रजांविषयी एक द्वेष आहे, एक राग आहे. तर याच पद्धतीचं एक उदाहरण काय आहे की 1770मध्ये ना बंगालमध्ये दुष्काळ पडला आणि असं मानलं जातं की हा दुष्काळ एवढा भयानक होता की या दुष्काळामध्ये जवळजवळ 3 ते 4 लाख लोक मेलेली होती. म्हणजे विचार करा हा किती मोठा दुष्काळ होता. तर या दुष्काळामध्ये पण आहे ना आता बंगालमध्ये तर इंग्रजांचं राज्य पूर्णपणे, म्हणजे काय तिथले ते शासन करते ते इंग्रज म्हटल्यावर कॉमन मॅनसाठी किंवा जनतेसाठी इंग्रजांनी काहीतरी पॅकेज वगैरे जाहीर करणं गरजेचं होतं किंवा त्यांची मदत करणं गरजेचं होतं. परंतु या दुष्काळाच्या काळातसुद्धा इंग्रजांचं धोरण हे काय होतं, जनतेसाठी उदासीन राहिलेलं होतं. असे भरपूर कारणं होते लोकांच्या रागासाठी. तर याच्यातच काय झालं पुढं जाऊन 1763 ते 1857 या काळामध्ये ना बंगालमध्ये सगळ्यात आधी संन्याशी आणि फकीर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले. आणि पुढे जाऊन असेच लढे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि दक्षिण भारत इकडं पण आता व्हायला लागलेले. महाराष्ट्रामध्ये असाच लढा कोणी दिला होता तर उमाजी नाईक. इथे आपल्याला त्यांचा फोटो दिलेला आहे. तर उमाजी नाईक यांनी जे त्यांचे रामोशी बांधव होते त्यांना सर्वांना संघटित केलं आणि इंग्रजांविरुद्ध बंड केलं. त्यांचा पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर या भागांमध्ये ना त्यांचा पूर्णपणे दबदबा होता. पण पुढे जाऊन काय झालं तर 1832मध्ये इंग्रजांनी उमाजींना अटक केली आणि पुढे त्यांना पुण्यामध्ये फाशी देण्यात आली. आता जे भारतामधले जे आदिवासी आणि जे वन्य जमातीचे लोक होते ना यांनी पण काही उठाव केलेले होते किंवा यांनी पण लढे दिलेले होते इंग्रजांविरुद्ध. आता यांना लढे द्यायची गरज का बरं पडली? कारण आपल्याला माहिती की आदिवासी म्हणजे आदिवासी किंवा वन्य जमातीचे लोक हे जास्त कुठं राहणार, डोंगरदऱ्याच्या भागात किंवा जंगलामध्ये वगैरे राहणार. याच्या आधी जे राज्यकर्ते होते ना भारतामध्ये त्यांनी कधी आदिवासींकडे एवढं लक्ष नाही दिलं. परंतु आता इंग्रजांनी काय सांगितलं, इंग्रजांनी सांगितलं की आम्ही आता जमिनीसाठी कायदे करणार. म्हणजे त्या जमिनीत जर आता जंगल येत आहे तर ते जंगल पण आमचंच राहणार आणि त्या जंगलात पण आमचेच कायदे चालणार. परंतु आता वन्य जमातीचे लोक आणि आदिवासी लोक यांना हे सहन होत नव्हतं, कारण जंगल म्हणजे त्यांचं घर होतं आणि त्याच्यावर जर आता सरकार जर गदा आणत असेल तर त्यांना राग येणार. त्याच्यामुळं काय झालं तर बिहार, छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओडिशामधील गोंड, बिहारमध्ये संथाळ यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढे दिले. आणि याच पद्धतीचे लढे महाराष्ट्रात पण झाले. तर ते कोणी दिले होते तर भिल्ल, कोळी, रामोशी या सर्व समाजाने इंग्रजांविरुद्ध लढे दिले. तसेच कोल्हापूर परिसरात गडकऱ्यांनी, तर कोकणात फोंड आणि सावंतांनी पण इंग्रजी सत्तेला आव्हान दिलेलं होतं. आणि याच पद्धतीचे लढे जे काही संस्थानिक वगैरे होते किंवा जे जमीनदार होते, मोठे मोठे जे धनिक लोक होते त्यांनी पण दिलेले होते. आता इथे पायकांचा उठाव ही कन्सेप्ट आपल्याला दिलेली आहे. आता हे पाईक लोक कोण होते तर ओडिशामध्ये ना सगळ्यात आधी ओडिशा कुठे येते आपण पाहू. हे बघा इथे आपल्याला ओडिशा दिसतोय. तर तेव्हा ओडिशामध्ये ना खडे सैनिक ठेवायचे राजे लोक. म्हणजे काय तर राजा काय म्हणणार, आता इथं जो पण राजा असेल तो काय म्हणणार की या तुम्ही माझ्या इथं तुम्ही खडे सैनिक म्हणून राहणार. म्हणजे काय
तर तो राजा त्यांना जमिनी देणार कसायला, म्हणजे त्या जमिनी त्या सैनिकांच्याच होऊन जाणार. समजा आता एखाद्या सैनिकाला 10 एकर जमीन दिली राजाने, आणि मग राजा त्याला काय सांगणार की ही जमीन तूच कसायची, याच्यातून जे पण काही उत्पन्न निघेल ते सगळं तुझं, परंतु जेव्हा पण कधी युद्धाची गरज पडेल तेव्हा तू तुझ्या साथीदारांना घेऊन माझ्याकडे युद्धासाठी यायचं. आणि या खडे सैनिकांना काय म्हणायचे तर पाईक असे म्हणत होते. आता काय तर वंशपरंपरागत त्यांना राजांनी जुन्या काळापासून जमिनी दिलेल्या होत्या, मग त्या पिढ्यानपिढ्या त्यांच्या फॅमिलीच्या जमिनी झाल्या. परंतु आता ओडिसा काय झालं तर इंग्रजांनी जिंकून घेतला, आणि तो कधी जिंकून घेतला तर 1803 जिंकून घेतला. आणि मग याच्यानंतर इंग्रजांनी परत इथं सेम त्यांच्या सगळ्यांच्या जमिनी काढून घेतल्या, त्याच्यामुळे पाईक संतापले. आणि तसंच इंग्रजांनी मिठावर पण आता कर लावायला सुरुवात केली होती, त्याच्यामुळे सामान्य जनतेचे आता हाल व्हायला लागले होते. याचाच परिणाम म्हणून सन 1817 इंग्रजांविरुद्ध पायकांनी सशस्त्र उठाव केला. सशस्त्र हे महत्त्वाचं आहे बरं का, कारण आता पायकांनी इथे शस्त्र पण हातात घेतलेलं आहे. आणि या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते तर बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी या उठावाचं नेतृत्व केलेलं होतं. आपले जे सैनिक होते म्हणजे भारतातले लोक जे इंग्रजांकडे सैनिक म्हणून होते, त्यांनी पण काही उठाव केले होते त्यांच्या छावणीमध्ये. तर ते का बरं केले होते आपल्याला माहितीच आहे. आता इंग्रजांचं सैन्य म्हणजे त्या सैन्यामध्ये इंग्रज लोक पण राहणार आणि आपले लोक पण राहणार, म्हणजे काय गोरे प्लस आपले इकडचे. इंग्रज लोक काय करायचे तर गोरे सैनिक आणि भारतीय सैनिक यांच्यामध्ये भेदभाव करायचे, दुजाभाव करायचे. आपल्या सैनिकांना पगार पण कमी भेटत होता, किंवा आपल्या सैनिकांसाठी काही असे जाचक नियम त्यांनी बनवलेले होते, किंवा काही आपल्या धर्माच्या विरुद्ध नियम बनवलेले होते. म्हणजे त्या काळी धर्म सगळ्यात महत्त्वाचा होता. जसं की इंग्रज लोक काय सांगायचे, आता हिंदू लोक आहेत तर ते टिळा लावणार, तर तुम्ही टिळा नाही लावायचा. शीख लोक आहेत तर ते त्यांची पगडी वगैरे घालणार किंवा दाढी वगैरे वाढवणार, तर इंग्रज त्यांना सांगायचे तुम्ही हे नाही करू शकत. मुसलमान आहेत तर डोक्यावर टोपी घालणार, तर इंग्रज म्हणायचे तुम्ही सैनिक आहेत तर तुम्ही डोक्यावर टोपी नाही घालू शकत. म्हणजे असे काही रूल इंग्रजांनी त्यांना लावले होते आपल्या सैनिकांवर. त्याच्यामुळं आपल्या सैनिकांना राग यायला लागला. काय कारण हे गोऱ्यापेक्षा आम्हाला कमी समजतायत, किंवा आपले जे भारतीय सैनिक होते ना यांना एका सर्टन लेवलपर्यंतच पुढे बढती मिळत होती, म्हणजे प्रमोशन एका लेवलपेक्षा जास्त होत नव्हतं. याचाच परिणाम म्हणजे काय तर 1806 वेल्लोर, तर 1824 बराकपूर येथे उठाव झाला. आता हे जे पण लढे होते ना हे सर्व लोकल लेवलचे होते, म्हणजे काय स्थानिक लेवलचे. त्याच्यामुळे आता इंग्रजांकडे शक्ती पण भरपूर होती, पैसा होता, त्याच्यामुळे त्यांनी शक्ती वापरली, बळाचा वगैरे उपयोग करून ते सर्व उठाव दाबून टाकले. परंतु याच्यामुळे लोकांच्या मनातला राग जो होता तो शांत झाला का तर अजिबात नाही. तर हा सगळा आहे ना 1857 साली सर्व राग बाहेर पडला. आता जो 1857चा मोठा उठाव झाला त्याची कारण काय काय होती तर सगळ्यात आधी ना इंग्रजांनी जे आतापर्यंत आपल्या इथं जे खेड्याचं राजकारण वगैरे चालत होतं, अर्थकारण चालत होतं, तर त्याच्यामध्ये चेंजेस करायला सुरुवात केली. आधी काय होतं की खेड्यातले लोक खेड्यातच पिकवायचे आणि खेड्यातच त्यांचा पूर्णपणे उदरनिर्वाह चालत होता, म्हणजे तेच पिकवायचे आणि तिथल्या तिथंच सगळं होऊन जायचं. परंतु इंग्रजांनी आता तसं नाही केलं. इंग्रजांनी टॅक्स वाढवले किंवा पूर्णपणे सिस्टीमच आता नवीन आणायला लागली. त्याच्यामुळं जे आपले इथले लोक होते त्यांनी काय पाहिलं की गावगाडा जो चाललेला आहे आपला व्यवस्थित त्याचा आता स्वरूप बदलत चाललं आहे. त्याच्यामुळे जनतेच्या मनात आहे ना अस्थिरता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. आता आर्थिक कारणं काय काय होती या लढ्याच्या मागची, तर ती आर्थिक कारणं अशी होती की इंग्रजांनी नवीन महसूल पद्धत आणली, आणि या महसूल व्यवस्थेमध्ये काय तर शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने टॅक्स वगैरे किंवा शेतसारा वसूल केला जायचा. म्हणजे आता दुष्काळ वगैरे जर पडलाय तर आधी काय होतं इंग्रजांच्या आधी तर सूट मिळायची शेतसाऱ्यामध्ये, पण आता आहे ना शेतसाऱ्यामध्ये शेतकऱ्यांना सूट पण मिळत नव्हती. तसेच इंग्रजांनी काय केलं तर भारतामध्ये जे पण उद्योगधंदे होते ना, जे पण बिझनेस होते त्याच्यावर प्रचंड प्रमाणात टॅक्स लावले. त्याच्यामुळं काय झालं तर त्या टॅक्स लावल्यामुळं त्या मालाच्या किमती वाढून गेल्या. समजा आता एखादी वस्तू, म्हणजे समजा उदाहरण घ्या आता पेन आहे, पेन हा 10 रुपयाला मिळतो, पण इंग्रजांनी काय केलं करणार इंग्रज की त्या पेनवर ना डायरेक्ट 100% टॅक्स लावून टाकणार. म्हणजे जो 10 रुपयाचा पेन आहे तो डायरेक्ट आता कितीला मिळतोय 20 रुपयाला. आणि हा जर पेन इंग्लंडमध्ये जर बनलेला आहे किंवा युरोपमध्ये बनलेला आहे ना, तर तो पेन तिथं जर 10 रुपयाला बनलेला आहे तर तो इथं आपल्याला आहे ना 12 रुपयाला मिळणार. म्हणजे उदाहरण देतो बरं का, असंच होतं असं नाही, पण एक उदाहरण म्हणून लक्षात घ्या. तर आता तो इंग्लंडमध्ये बनलेला पेन जर आपल्या इथं 12 रुपयाला मिळतोय आणि आपल्याच इथं बनलेला पेन जर 20 रुपयाला मिळतोय, तर आपण कोणता पेन घेणार? जो स्वस्त आहे तोच घेणार. झालं असंच. जो इंग्लंडमध्ये जो माल बनत होता त्याच्यावर एकदम कमी टॅक्स होता, किंवा नव्हताच असं म्हटलं तरी चालेल, त्याच्यामुळे ते आपल्या इथं ते वस्तू स्वस्त विकल्या जात होत्या. तसेच इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती, आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं. तर त्या औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं होतं तिथं सगळं मशिनरी वगैरे येऊन गेलेली होती, त्याच्यामुळं तिथे बल्कमध्ये माल तयार व्हायचा. त्याच्यामुळे त्यांची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ही खूप कमी होऊन जायची. परंतु आपल्या इथं ती तशी औद्योगिक क्रांती झालेली नव्हती. आपल्या इथं सर्व हातांनी वगैरे चाललेलं होतं किंवा मनुष्यबळाचा उपयोग होत होता. त्याच्यामुळे झालं असं की इंग्रजांकडे धनसंचय आता वाढायला लागला, म्हणजे इथून सर्व पैसा युरोपमध्ये जायला लागला, आणि आपल्या इथले जे बिझनेस होते किंवा जो व्यापार होता तो इथं आता नुकसानीत जायला लागला. सामाजिक कारणे काय होती तर आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं की इंग्रजांनी काही चांगली कामं पण केली होती, जसं की सतीबंदीचा कायदा केला होता,
किंवा स्त्रियांना शिक्षण त्यांनी चालू केलेलं होतं किंवा विधवा पुनर्विवाहासाठी कायदा बनवलेला होता. परंतु आपल्या इथल्या त्या काळच्या लोकांचा समज काय झाला की इंग्रज असे आपल्या इथले सामाजिक कायदे करून आहे ना आपल्या धर्मामध्ये ढवळाढवळ करतायत. तर याच्यामुळं आपल्या इथल्या लोकांना तो एक राग होता की यांनी आमचा धर्म बुडवू नये. म्हणजे हे कारण आता ॲक्च्युली चुकीचं होतं, परंतु 1857च्या उठावामागे हे एक कारण होतं. त्यानंतर राजकीय कारणे काय होती, तर 1757 पासून आहे ना इंग्रजांनी अनेक भारतीय राज्ये ताब्यात घेतलेली होती. 1757ला काय झालं होतं आपल्याला माहिती, प्लासीची लढाई झालेली होती. तेव्हापासून इंग्रजांचं वर्चस्व हळूहळू प्रस्थापित व्हायला लागलेलं होतं. तर त्यांनी भरपूर राज्ये ताब्यात घेतली भारतातली. आणि त्यातच पुढं काय झालं, तर 1848मध्ये डलहौसी नावाचा एक गव्हर्नर जनरल इथं आला भारतामध्ये. तर त्यांनी एक नवीनच कायदा आणला. काय तर ज्या पण राजाला मुलगा नाही आहे आणि समजा त्या राजाने जर आता एखादा मुलगा दत्तक घेतलेला आहे, तर तो दत्तक घेतलेला मुलगा पुढचा राजा बनू शकत नाही. तर यालाच काय म्हटलं जात होतं, दत्तक विधान नामंजूर. म्हणजे काय, तर सरकार परमिशन नाही देणार. म्हणजे त्या राजाला जर स्वतःचा मुलगा आहे तरच तो राजा बनू शकतो. आणि जर एखाद्या राजाला मुलगा नाही आहे आणि त्यांनी दत्तक घेतलेला आहे तर इंग्रज काय करणार, त्या राजाचं राज्य स्वतः घेऊन टाकणार. आणि या पद्धतीने त्यांनी कोणते कोणते राज्य घेऊन टाकले, तर सातारा, नागपूर, झाशी यासारखे संस्थाने तिथलं वारसा हक्क नामंजूर करून डलहौसीने कब्जा करून घेतला याच्यावर. आणि गैरकारभाराचे निमित्त करून कोणतं राज्य घेतलं, तर अयोध्याचं, म्हणजे काय अवध राज्य म्हणतात त्याला, ते पण घेऊन टाकलं. तसेच आता हिंदी सैनिकांमध्ये असंतोष काय होता, आपण जसं पाहिलं की आपल्या इथले जे सैनिक होते त्यांना इंग्रज आहे ना तुच्छतेने वागवायचे. म्हणजे काय, तर गोऱ्या सैनिकांना जास्त पगार किंवा आपल्या इथले रूल वेगवेगळे लावणार किंवा जास्त प्रमोशन होत नव्हतं. अशा कारणांमुळे ना आपल्या इथल्या सैनिकांमध्ये द्वेष निर्माण झालेला होता. आता हा उठाव स्टार्ट होण्यामागे ना एक तत्कालीन कारण पुरेसं ठरलं. तर ते कारण असं होतं की 1856 साली आपल्या भारतीय सैनिकांना आहे ना इंग्रजांनी लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या, एनफिल्ड रायफल्स त्याला म्हणतात. आपल्या सैनिकांमध्ये ना अशी अफवा पसरली की तर या बंदुकीच्या ज्या गोळ्या होत्या किंवा ज्या बुलेट्स होत्या ना, तर त्याच्यावरती आवरण लावलेलं असायचं, ते दातानी तोडायला लागायचं. म्हणजे कडक आवरण होतं, ते दातानीच काढावं लागायचं, हाताने निघत नव्हतं. तर हे आवरण आहे ना, या आवरणाला गायची आणि डुकराची चरबी लावलेली असती अशी अफवा सैनिकांमध्ये पसरली. आता गाय म्हणजे हिंदूंसाठी पवित्र आणि डुक्कर म्हणजे मुस्लिमांमध्ये एकदमच गलिच्छ किंवा एकदम अपवित्र असं समजलं गेलेलं आहे. आणि आता अफवा तर काय पसरलेली की ह्या गोळ्यांना गाय आणि डुकराची चरबी लावलेली. त्याच्यामुळं आपल्या इथल्या सैनिकांमध्ये असंतोष पसरला आणि सैनिकांनी ना आता त्या बंदुका वापरायला नकार दिला. आणि आता ज्या ज्या सैनिकांनी त्या बंदुका वापरायला नकार दिला ना, इंग्रजांनी त्याच्यावर त्या सैनिकांवर जबरदस्त शिस्तभंगाची कारवाई केली. आणि याच्यातच काय झालं, तर बराकपूर छावणीतील मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्याच्या अन्यायी वृत्तीला विरोध करण्यासाठी एका इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. मग आता इंग्रज काय करणार, तर ऑब्व्हियस त्यांनी मंगल पांडेंना पकडलं आणि त्यांना फाशी देण्यात आली. आता ही बातमी ना वनवेसारखी सगळीकडे पसरली. आणि झालं काय, तर मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांची पूर्णपणे पलटणच बंड करून उठली. म्हणजे हे बघा, बराकपूर कुठं आहे, हे इथे बंगालमध्ये, आणि मेरठ कुठं आहे, हे इकडे दिल्लीच्या जवळ आहे. तिथली मेरठची जी पलटण होती ती पूर्णपणे आता बंड करून उठली. आणि आता तिथल्या सैनिकांनी काय केलं, तर दिल्लीकडे वाटचाल करायला सुरुवात केली. हे बघा, मेरठ आणि दिल्ली इथं जवळजवळच आहे. तर त्यांनी मेरठवरून निघले आणि दिल्लीकडे जायला लागले. तर वाटेमध्ये आपण जसं पाहिलं की शेतकरी, कामगार वगैरे हे त्रस्तच होते, तर हे लोक पण त्यांना येऊन मिळाले. आणि 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला. आता दिल्लीचा जो मुघल बादशाह होता ना, त्याचं नाव होतं बहादूर शाह. आता हा जो बहादूर शाह होता ना, एकदम म्हातारा झालेला होता. तर त्याला इंग्रजांनी जेलमध्ये टाकलेलं होतं, म्हणजे दिल्लीला जेलमध्ये ठेवलेलं होतं. आता हे जे सैनिक दिल्लीला आलेत ना, यांनी काय केलं, त्याला जेलमधून सोडवलं आणि त्याला परत गादीवर बसवलं आणि त्याला डिक्लेअर केलं की तुम्ही आमच्या आमच्या सगळ्यांचं तुम्ही नेतृत्व करा. आणि सगळीकडे न्यूज पसरवली की भारतात आता सम्राट कोण, तर बहादूर शाह. आता सैनिकांनी हे असं का बरं केलेलं होतं, कारण त्यांना कोणीतरी लीडर पाहिजे होता. म्हणून त्यांनी बहादूर शहाला परत गादीवर बसवलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्या अंडर आम्ही लढतो. आता लढायची व्याप्ती कुठं झाली हे आपण पाहू. आता दिल्ली तर सैनिकांच्या ताब्यात आली, त्याच्यामुळे सैनिकांमध्ये ना पूर्णपणे आत्मविश्वास भरला गेला. तसे आता ह्या घटनेची माहिती सगळीकडे पसरली. त्याच्यामुळं कुठं कुठं आता उठाव झाले पुढं, तर लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी या ठिकाणी उठावाला आता प्रारंभ झालेला आहे. म्हणजे जवळजवळ आता सगळ्याच यूपीमध्ये उठावाला प्रारंभ झालेला आहे. आणि पुढं हे लोन आहे ना, हे खाली दक्षिण भारतात पण आलं. आता दक्षिण भारतात कुठं कुठंपर्यंत पसरलं ते, तर महाराष्ट्रामध्ये नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरदुंग अशा ठिकाणी उठाव झाले. महाराष्ट्रामध्ये सातारा छत्रपतींचे वारसदार, म्हणजे जे आपण मागच्या चॅप्टरमध्ये प्रतापसिंह पाहिले होते ना, तर त्यांचे वारसदार, त्यांचं नाव होतं शहाजी प्रतापसिंह. तसेच कारभारी रंगो बापूजी गुप्ते, कोल्हापूरचे चिमासाहेब, नरदुंगचे बाबासाहेब भावे, अहमदनगरमध्ये जे संगमनेर आहे त्याच्याजवळील भागोजी नाईक इत्यादी या लढ्यामध्ये अग्रभागी होते.
नाशिक जिल्ह्यातील पेठ तसेच सुरगाण्याची जी राणी होती त्या राणीसारख्या अनेक स्त्रिया पण आता या उठावामध्ये सामील झाल्या. तसेच खानदेशामध्ये कंजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. तर सातपुडा परिसरात कोणी तर शंकरशहांनी लढ्याचे नेतृत्व केलं होतं. आणि इथला हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे की खानदेशामधील जो उठाव झाला होता भिल्लांचा त्याच्यामध्ये 400 स्त्रिया सहभागी झालेल्या होत्या. तसेच 18व्या शतकामध्ये मराठे हे मुघलांचं रक्षण करत होते. त्याच्यामुळं सगळ्यांना माहीत होतं की मुघलांमध्ये आता पॉवर राहिलेली नाही आहे आणि त्यांचा बादशाह हा असमर्थ आहे लढ्याचं नेतृत्व करण्यासाठी. त्याच्यामुळं काय झालं तर नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी 1857च्या जी स्वातंत्र्य लढ्याची जी सूत्रे होती ती आपल्या हातात घेऊन टाकली. म्हणजे बहादूरशहाला नावाला एक लीडर बनवून ठेवला की तुमच्या नावाने लढायचं सगळ्यांनी, परंतु जे जमिनीवर जे सगळं कंट्रोल आहे ते यांनी आपल्या हातात घेतलं. आणि याचाच परिणाम काय झाला तर हिंदू आणि मुस्लिम ऐक्य म्हणजे युनिटी इथे दिसून आली. आता वेगवेगळ्या ठिकाणी उठावाचं नेतृत्व कोणी कोणी केलेलं होतं तर मौलवी अहमदुल्ला, कुंवर सिंह, मुघल सेनापती बख्त खान, बेगम हजरत महल यांनी वेगवेगळ्या ठिकाणी उठावाचं नेतृत्व केलेलं होतं. आणि या उठावाचं विशेष उग्र स्वरूप कुठं होतं तर दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी तसेच पश्चिम बिहार या ठिकाणी ना हा उठाव अति जास्त प्रमाणात झालेला होता. आता या उठावाचा बिमोड इंग्रजांनी कसा केला ते आपण पाहू. आता आपण थोडा विचार केला ना तर इथं आपल्याला एक दिसून येईल की ह्या उठावाला जी सुरुवात झाली ना ती अशीच झाली. म्हणजे काय एक प्लॅनिंगनी वगैरे व्यवस्थित उठावाला सुरुवात झालेली नव्हती किंवा पूर्ण उठावाचं नेतृत्व कोणीतरी एक जण करत नव्हता. आता प्रत्येकाने आपापल्या एरियामध्ये उठावाचं नेतृत्व हातात घेतलेलं होतं. त्याच्यामुळं काय दिसून येतं आपल्याला की भारतीयांमध्ये ना एकी नव्हती किंवा एका स्पेशल पर्पजसाठी हे युद्ध आपण करत नव्हतो. की स्टार्टिंगला सैनिक बंड करून उठले आणि त्यांना नंतर वाटेमध्ये हजारो नागरिक येऊन मिळाले. म्हणजे लाट आली आणि त्या लाटेमध्ये असंख्य जण जोडले गेले. इंग्रजांनी हा उठाव मोडण्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सर्व नीतीचा वापर केला. तसेच इंग्रजांकडे सैन्य संख्या पण जास्त होती, त्यांच्याकडे पैसा पण जास्त होता. त्याच्यामुळे काय झालं तर पुढच्या 6 महिन्यातच गेलेली ठिकाणी इंग्रजांनी परत मिळवली. राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंह, अहमदुल्ला हे सर्वजण धारातीर्थी पडले. बहादूरशहाला इंग्रजांनी पकडलं आणि त्याला कुठं पाठवण्यात आलं तर आजचा जो म्यानमार हा देश आहे तिथे रंगून नावाचा एक प्रदेश आहे तिथे त्यांना पाठवण्यात आलं. नानासाहेब पेशवे आणि बेगम हजरत महल यांनी कुठं तर नेपाळमध्ये आश्रय घेतला. तर तात्या टोपे हे पुढे 10 महिने कंटिन्यू लढत होते, परंतु फितुरीमुळे ते सापडले गेले आणि पुढे त्यांना फासावर जावे लागले. अशा पद्धतीने 1858 पर्यंत इंग्रजांनी हा लढा पूर्णपणे दडपून टाकला. आता याच्यामध्ये सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट जर कोणती घडली होती तर ही घडली होती की भारतीय आता कोणत्या तरी कारणासाठी एकत्र आलेले होते. फर्स्ट टाइम असं झालं की जमीनदार, शेतकरी, संस्थानिक, कामगार लोक, सैनिक हे सर्वजण एकत्र आले आणि एका स्पेसिफिक दुश्मनासोबत लढत होते. भले प्रत्येकाचं आहे ना मोटिव्ह वेगवेगळा होता. म्हणजे काय, शेतकरी आपापल्या हक्कांसाठी लढत होते, कामगार लोक त्यांच्या हक्कासाठी लढत होते किंवा सैनिक लोक हे त्यांच्या हक्कासाठी लढत होते. म्हणजे सर्वांचा एकच पर्पज नव्हता, परंतु सर्वांचा शत्रू हा एकच होता. तसेच आपल्याला इथं काय दिसलं तर हिंदू मुस्लिम पण इथून ह्या लढ्यामध्ये आपल्याला दिसलेलं होतं. म्हणजेच काय तर इथे ना राष्ट्रीय भावना आता जागृत व्हायला लागली. म्हणजे काय तर आपण सर्व बांधव आहे किंवा हा आपला भारत देश आहे हे इथून आता लोकांच्या हळूहळू मनामध्ये यायला लागलं. तोपर्यंत भारत देश ही कन्सेप्टच भारतामध्ये नव्हती. म्हणजे भारत एक उपखंड आहे असं मानत होते. समजा आज आशिया खंड आपल्याला माहिती, परंतु आज आपल्याला चायना किंवा इकडं अफगाणिस्तान झालं, पाकिस्तान झालं, वरती मंगोलिया वगैरे झालं, हे लोक आपल्याला आपले बांधव वाटतात का तर अजिबात नाही वाटत. का? कारण हे सेपरेट देश आहेत. तर 1857च्या आधी ना सेम कंडिशन होती. म्हणजे काय, मराठा राज्यात जे राहत आहेत ना त्यांना वाटायचं आम्ही मराठा राज्यातले, बंगाल राज्यात जे राहत आहेत त्यांना वाटायचं आम्ही बंगाल राज्यातली, खाली मैसूरवाल्यांना तसं वेगळंच वाटायचं. म्हणजे एकीची भावना नव्हती किंवा राष्ट्रीयत्व नव्हतं. म्हणजे काय, आपण भारत देश आहे ही कन्सेप्टच नव्हती. परंतु या उठावानंतर आहे ना ती कन्सेप्ट लोकांमध्ये रुजली आणि त्याच्यामुळं काय तर या लढ्याला व्यापक राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालं. आता हा लढा अपयशी का बरं झाला तर त्यातला पहिला पॉईंट आहे, ह्या लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. आपण मॅपमध्ये पाहू शकतो की हे बघा, इथे फक्त उत्तर भारतातच जास्तपणे सर्वजण दाटलेले आहेत. म्हणजे जिथे जिथे लढा झाला शक्यतो उत्तर भारतातच आहे आणि थोडंसं तुरळक ठिकाणी महाराष्ट्रात आहे. परंतु आपण नीट जर पाहिलं तर इकडं बघा, नॉर्थ ईस्ट साईडला कुठंच उठाव झालेला नाही आहे. इकडं ईस्ट जी कोस्ट आहे आपली पूर्व किनारपट्टी कुठंच उठाव नाही आहे. खाली साऊथला पण कुठंच उठाव नाही आहे. त्याच्यामुळे काय तर पूर्ण भारतामध्ये याचा प्रसार झालेला नव्हता. त्याच्यानंतर सर्व मान्य नेत्याचा अभाव, जसं आपण मगाशी पॉईंट पाहिला की कोणीतरी एक लीडर नव्हता उठावचा. त्यानंतर राजे राजवाड्यांचा पाठिंब्याचा अभाव. हे काय झालं होतं तर आता राजे जे संस्थानिक होते तर त्यांना पण इंग्रजांचा त्रास होत होता, परंतु काही संस्थानिक आहे ना ऐन टाइमवर घाबरले आणि त्यांनी इंग्रजांबरोबर ते एकनिष्ठ राहिले. त्याच्यामुळे सर्व संस्थानिक उतरलेले नव्हते, एकदम तुरळक संस्थानिक या उठावात उतरलेले होते.
त्याच्या पुढचा पॉईंट लष्करी डावपेचांचा अभाव. म्हणजे काय झालं होतं, आपल्या सैनिकांकडे शौर्य तर भरपूर होतं, म्हणजे आपले सैनिक रक्त सांडायला तर तयार होते, परंतु योग्य वेळी कोणते डावपेच खेळायचे हे आपल्या सैनिकांना माहीत नव्हतं. का? कारण काही प्लॅनिंगच झालेलं नव्हतं. तसंच इंग्रजांकडे काय होतं, तर मोठी शस्त्रास्त्रे होती किंवा मोठी आर्थिक ताकद होती. जे आंतरराष्ट्रीय जी परिस्थिती ती इंग्रजांना अनुकूल झालेली होती. म्हणजे काय, तर रशियाबरोबर जे इंग्रजांचं क्रिमियन युद्ध चाललेलं होतं ते नुकतंच संपलेलं होतं आणि त्याच्यामध्ये इंग्रजांचा विजय झालेला होता. तसेच इंग्रजांची जी नेव्हल फोर्स होती, जी आरमारी ताकद होती, म्हणजे जहाजं वगैरे समुद्रात, ती पॉवर पण इंग्रजांची मोठी होती. तसेच इंग्रजांकडे प्लस पॉईंट अजून काय होता, तर रेल्वे नुकतीच स्टार्ट झालेली होती. इंग्रजांनी वेगवेगळे रोड बांधलेले होते. त्याच्यामुळं इंग्रज ना एका भागातून दुसऱ्या भागामध्ये सैनिक एकदम फास्ट पाठवू शकत होते. पण आपले जे सैनिक होते ते काय, तर सगळीकडे असं चालत वगैरे ट्रॅव्हल करणार आहेत. त्याच्यामुळं हा प्लस पॉईंट इंग्रजांकडे होता. आणि हे जे आपण कारणं पाहिले, या सर्व कारणांमुळे हा लढा अपयशी ठरला. परंतु हा लढा जरी अपयशी ठरला असेल ना, तरी पण या लढ्याचे काहीतरी परिणाम झाले. सगळ्यात मोठा परिणाम झाला की आतापर्यंत जे इंग्रज होते ना भारतामध्ये, ते कोणते होते माहिती का, तर ती होती ईस्ट इंडिया कंपनी. म्हणजे एक कंपनी अख्खा देश सांभाळत होती. परंतु या लढ्यानंतर काय झालं, तर ब्रिटिश सरकारने काय केलं, तर कंपनीला पूर्णपणे साईडला केलं. ते म्हणले वा साईडला, आम्ही आता इथं सांभाळणार. मग तुम्हाला लक्षात असेल तर मागच्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं होतं. जर तुम्ही मागचा चॅप्टर पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या की ब्रिटिश सरकारने म्हणजे ब्रिटिशांच्या पार्लमेंटनी काही कायदे बनवलेले होते. तर ते कोणते कायदे होते, रेग्युलेटिंग ॲक्ट होते ते, बरोबर. म्हणजे ब्रिटिश सरकारला असं वाटतच होतं की ईस्ट इंडिया कंपनीचं जे शासन आहे तिथं आपण कब्जा करावा. परंतु या उठावानी त्यांना आता निमित्तच देऊन टाकलं. त्याच्यामुळं ब्रिटिश सरकारने यांना साईडला केलं, ईस्ट इंडिया कंपनीला, आणि तिथं आता पूर्णपणे स्वतःकडे ती सत्ता घेतलेली. म्हणजेच काय, तर ईस्ट इंडिया कंपनीची राजवट इथे संपलेली. तसेच आता जो आतापर्यंत जे गव्हर्नर जनरल म्हणायचे ना, जो इंग्रजांचा जो प्रमुख होता भारतामध्ये, त्याला गव्हर्नर जनरल म्हणलं जायचं. तर आता त्या पदाला काय म्हटलं जाऊ लागलं, तर व्हॉइस रॉय असं म्हटलं जाऊ लागलं. म्हणजेच काय, या पॉईंटवरून आपल्याला काय लक्षात येतं, तर शेवटचा जे गव्हर्नर जनरल कोण होता भारतामधला, तर तो होता लॉर्ड कॅनिंग. आणि पहिला व्हॉइस रॉय कोण होता, तर तो पण होता लॉर्ड कॅनिंग. कारण जो मेन माणूस त्यांनी बसवलेला होता त्याच्या फक्त पदाचं नाव त्यांनी चेंज केलं, त्याला कंटिन्यू ठेवलं पण पदाचं नाव त्याचं चेंज झालं. तसेच आता अजून एक पद इथे तयार झालेलं आहे, तर ते पद म्हणजे भारत मंत्री. म्हणजे भारत विषयक कायदे सांभाळण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये एक नवीन खातं तयार करण्यात आलं. तर त्या खात्याचा जो मंत्री असेल त्याला म्हटले जाऊ लागले भारत मंत्री. म्हणजे आज आपण पाहतो की गृहमंत्रीपद हे कोणाकडे, अमित शहा यांच्याकडे. म्हणजेच काय, तर भारतातले जेवढे पण पोलीस व्यवस्था आहे ही सर्व अमित शहा यांच्या ताब्यात आहे, बरोबर. म्हणजेच काय, पोलिसांचं खातं अमित शहाकडे. तसंच भारतासंबंधी जे पण काही कायदे करायचे असतील ना, ह्या कायद्यासाठी भारत मंत्री हे पद आता इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये बनलं. तसे आता राणीने एक जाहीरनामा पण काढला. त्या जाहीरनाम्यामध्ये राणी काय म्हणती की सर्व भारतीय आमचे प्रजानन आहेत. वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यावरून आम्ही यांच्यामध्ये ह्या प्रजाजनांमध्ये भेद करणार नाही. शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेवर दिल्या जातील. तसेच धार्मिक बाबतीत कसलाही हस्तक्षेप केला जाणार नाही. संस्थानिकांशी केलेले करार पाळले जातील. तसेच ती कोणत्याही कारणासाठी खालसा केली जाणार नाहीत, अशी ग्वाही या जाहीरनाम्यामध्ये राणींनी दिली. तसेच भारतीय लष्कराची आता इंग्रजांनी पूर्ण रचना केलेली होती. तर याच्यामध्ये त्यांनी काय काय केलेलं होतं, जसं की इंग्रजी सैन्याचं त्यांनी प्रमाण वाढवलं आता, ठीक आहे, लष्करामध्ये. त्यानंतर महत्त्वाच्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांच्याच नेमणुका झाल्या. तोफखाना पूर्णपणे त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेऊन टाकला होता. त्यानंतर लष्करी तुकड्यांची जातवार त्यांनी विभागणी केलेली होती. म्हणजे काय, तर सगळ्या जातीचे लोक एकत्र येणार नाही याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. तसेच त्यांनी आता पुढे त्यांच्या धोरणामध्ये काय बदल केला, जसं त्यांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की तुमच्या धार्मिक याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. तर ते बरोबर तसं वागले. परंतु हे करताना त्यांनी याची पण व्यवस्थित काळजी घेतली की सामाजिक दृष्टीने आपला जो समाज आहे, भारतीय समाज, हा एक संध होणार नाही याची त्यांनी पूर्णपणे काळजी घेतली. म्हणजेच काय, तर इथून पुढं आता इंग्रजांचं फोडा आणि राज्य करा हेच धोरण राहिलं. तर हा आपला 1857चा स्वातंत्र्य लढ्याचा चॅप्टर होता. तर तुम्हाला काही अडचण असेल याच्यात तर कमेंटमध्ये विचारा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मित्रांना पण शेअर करा. येणारे चॅप्टर पण नक्की बघा. स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद. थँक्यू.